मुलांच्या अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी पालकांनी करा ही स्वामी सेवा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. मुलांचा अभ्यास आणि स्वामी कृपा. प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपल्या मुलाने अभ्यासात प्रगती करावी, पण अनेकदा मुलांचे मन अभ्यासात लागत नाही. अशा वेळी केवळ ओरडून किंवा मारून उपयोग होत नाही, तर तिथे श्री स्वामी समर्थांच्या सेवेची आणि आशीर्वादाची जोड आवश्यक असते. मुलांच्या बुद्धीला योग्य दिशा मिळण्यासाठी पालकांनी घरात आध्यात्मिक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. स्वामींची कृपा असेल तर मुलांमधील जडत्व दूर होऊन त्यांना अभ्यासाची गोडी लागते. ही सेवा म्हणजे केवळ कर्मकांड नसून मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे. म्हणूनच मुलांच्या शैक्षणिक प्रवासात स्वामींना सोबत घ्या, यश नक्की मिळेल. भाग 2. सरस्वती मातेचे महत्त्व. विद्येची देवता ही सरस्वती माता आहे आणि हे विसरून चालणार नाही की सरस्वती मातेच्या कृपाप्रसादाशिवाय खरी विद्या प्राप्त होऊ शकत नाही. ज्या घरातील मुले अभ्यासात मागे आहेत किंवा ज्यांची एकाग्रता कमी आहे, तिथे सरस्वती देवीची उपासना अनिवार्य आहे. पालकांनी दररोज आपल्या मुलांकडून किंवा स्वतः त्यांच्यासाठी सरस्वती स्तोत्र म्हणावे. सरस्वती मातेच्या आशीर्वादाने वाणी शुद्ध होते आणि बुद्धी प्रगल्भ होते. स्वामी समर्थांच्या सेवेसोबतच विद्येच्या या आदिदेवतेची आराधना केल्यास मुलांच्या आकलन शक्तीत कमालीची वाढ होते. सरस्वती मातेचे स्मरण केल्याने अज्ञानाचा अंधार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश जीवनात पसरतो. भाग 3. गणपती स्तोत्राचा प्रभाव. अभ्यासातील कोणतेही अडथळे दूर करण्यासाठी आणि बुद्धीची एकाग्रता वाढवण्यासाठी गणपती स्तोत्र हे रामबाण उपाय आहे. गणपती हा बुद्धीचा दाता आणि विघ्नहर्ता आहे. मुलांकडून दररोज सकाळी किंवा संध्याकाळी गणपती स्तोत्र म्हणून घेतल्याने त्यांची स्मरणशक्ती तीव्र होते. जेव्हा मुले हे स्तोत्र म्हणतात तेव्हा त्यांच्या मेंदूतील पेशी अधिक सक्रिय होतात. श्री स्वामी समर्थांच्या सांगण्यानुसार मुलांच्या दिनचर्येत या स्तोत्रांचा समावेश केल्यास त्यांना कठीण विषयसुद्धा सोपे वाटू लागतात. पालकांनी सुरुवातीला मुलांसोबत बसून हे स्तोत्र म्हणावे, जेणेकरून त्यांना त्यांचे महत्त्व पटेल आणि अभ्यासातील चंचलता हळूहळू पूर्णपणे कमी होईल. भाग 4. दत्त स्तोत्राचे सामर्थ्य. दत्तगुरू हे गुरूंचे गुरु आहेत आणि त्यांच्या स्तोत्राच्या पठणाने मुलांमध्ये शिस्त आणि एकाग्रता निर्माण होते. दत्तस्तोत्र मुलांकडून म्हणून घेतल्याने त्यांच्या मनावर होणारे बाह्य जगाचे वाईट संस्कार दूर होतात. एकाग्रता वाढवण्यासाठी मन शांत असणे आवश्यक आहे आणि दत्तस्तोत्र मनाला स्थिरता प्रदान करते. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने जेव्हा मुले या स्तोत्रांचे पठण करतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. हे स्तोत्र मुलांच्या मनातील भीती घालवते, ज्यामुळे ते परीक्षेत आत्मविश्वासाने उत्तरे लिहू शकतात. पालकांनी दररोज न चुकता मुलांकडून ही सेवा करून घेतल्यास अभूतपूर्व बदल दिसून येतात. भाग 5. अभ्यासाला मित्र बनवा. मुलांना अभ्यास हा बोजा किंवा शिक्षा वाटू लागली की त्यांची एकाग्रता कमी होते. अशा वेळी त्यांना अभ्यासात आपला शत्रू न मानता मित्र बनवायला सांगा. जेव्हा आपण एखाद्या मित्राला भेटतो तेव्हा आपल्याला आनंद होतो. तसेच पुस्तकांनाही मित्रासारखे वागवायला शिकवा. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने जेव्हा मुले अभ्यासाकडे सकारात्मक नजरेने पाहतात तेव्हा विषयांचे आकलन सोपे होते. कठीण गणिते किंवा क्लिष्ट इतिहास मित्रासारखा हाताळल्यास त्याचे दडपण येत नाही. पालकांनी मुलांच्या मनातील अभ्यासाची भीती काढून टाकून तिथे मैत्रीची भावना रुजवावी, ज्यामुळे त्यांची अभ्यासातील गोडी आणि एकाग्रता नैसर्गिकरित्या वाढेल. भाग 6. एकाग्रतेची गुरुकिल्ली स्वामी सेवा. एकाग्रता म्हणजे आपले संपूर्ण चित्त
एकाच गोष्टीवर केंद्रित करणे. आजच्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात मुलांची एकाग्रता टिकवणे कठीण झाले आहे. अशा वेळी पालकांनी मुलांसाठी केलेली स्वामी सेवा फलद्रूप ठरते. दररोज स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून श्री स्वामी समर्थ जप केल्याने घरातील लहरी सकारात्मक होतात. याचा थेट परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो. जेव्हा मुले अशा पवित्र वातावरणात अभ्यास करतात तेव्हा त्यांना एकाग्र होणे सोपे जाते. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जे श्रद्धेने कराल त्यात मी नक्कीच यश देईल. ही श्रद्धाच मुलांच्या अभ्यासातील एकाग्रतेची सर्वात मोठी गुरुकिल्ली ठरते. भाग 7. संस्कार आणि विद्याभ्यास. केवळ गुण मिळवणे म्हणजे शिक्षण नाही, तर त्यावर संस्काराची जोड हवी. मुलांनी अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी देवाच्या पाया पडणे आणि सरस्वती मातेला वंदन करणे हा एक महत्त्वाचा संस्कार आहे. पालकांनी मुलांच्या मनात देवाविषयी प्रेम आणि आदर निर्माण करावा. जेव्हा मुले श्री स्वामी समर्थांचे स्मरण करून अभ्यासाला बसतात तेव्हा त्यांना दैवी ऊर्जेचा आधार मिळतो. संस्कारातील मुले केवळ परीक्षेतच नाही तर आयुष्यातही यशस्वी होतात. विद्या ही नम्रतेने येते आणि ही नम्रता स्वामींच्या सेवेतूनच प्राप्त होते. म्हणूनच अभ्यासासोबत भक्तीचे संस्कार मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. हे पालकांनी लक्षात घ्यावे. भाग 8. कठीण विषय सोपे करण्यासाठी उपाय. काही मुलांना विशिष्ट विषय कठीण वाटतात आणि त्यामुळे ते विषयाचा अभ्यास टाळतात. अशा वेळी मुलांना सांगा की स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. कठीण विषयाच्या पुस्तकावर स्वामींचा हात आहे असे मानून अभ्यासाला सुरुवात करायला सांगा. जेव्हा मुले सरस्वती स्तोत्र आणि गणपती स्तोत्र म्हणून अभ्यासाला बसतात तेव्हा कठीण संकल्पना सुद्धा सहज समजू लागतात. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने बुद्धीचे दरवाजे उघडतात. पालकांनी मुलांमध्ये असा विश्वास निर्माण करावा की प्रयत्नांना जर स्वामींच्या आशीर्वादाने जोड असेल तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढून ते आव्हाने स्वीकारायला सज्ज होतात. भाग 9. पालकांची भूमिका आणि स्वामी भक्ती. मुलांच्या अभ्यासासाठी केवळ शिक्षण किंवा शाळा जबाबदार नसून पालकांचे घरातील वर्तन सुद्धा महत्त्वाचे आहे. पालकांनी स्वतः स्वामींची उपासना केल्यास मुलांना त्याचे आपोआप अनुकरण करण्याची सवय लागते. जेव्हा पालक शांतपणे आणि श्रद्धेने सेवा करतात तेव्हा मुलांवर त्याचे सकारात्मक परिणाम होतात. मुलांच्या अभ्यासाच्या टेबलावर श्री स्वामी समर्थांची एक छोटी प्रतिमा ठेवावी, ज्यामुळे त्यांना सतत महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव राहील. पालकांनी मुलांसाठी केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही. तुमच्या प्रार्थनेतील ताकदच मुलांच्या अभ्यासातील अडथळे दूर करून त्यांना प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाईल, यात शंका नाही.